वायर पुरत नाही बाबा, वायर कमी आहे.
महाराज कुठे गेले तुमचे चिरंजीव कुठे गेले पकवान
ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो जात्या वेद प्रतिपद्या जय संवेदात्मरूपा देवा तुच गणेश कालात्मती प्रकाशोमणे निवृत्तीदासा अवधारी जिजू. आता तरी पुढे हाच उपदेश नका करूनास आयुष्याचा. सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार भार काय शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा श्री सद्गुरु दासत का दयाच्या कृपे विराग झाला. साक्षात परमात्मा मज भेट विला मनोदरीचा जळबा. विसरू कसा मी गुरुपादुकाला. आता तरी पुढे हाच उपदेश नकवा करूनास आयुष्याचा. सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा फार काय शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठाला परमेश्वराची पिंपरी. पहिला जिथे तिथं प्रत्येक गावाला ईसी असायच्या है ना. सगळे ईसीच्या बाहेर गाव गेलेलं होतं है ना. येस तर मोडून कवाच गेली. सगळं गाव होतं नाही तर. आणि सगळे गावातले येस मोडून बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर काही दिवस पाहिलं. परत कोरोनानं अवतार घेतला. काय बुद्धी दिली. ही बलदेवता आहे हनुमान. आणि ह्या बलदेवताने काहीतरी एक शक्ती दिली तुमच्या डोक्यात सगळ्यांच्या पिपरीच्या लोकांच्या. आणि परत सगळी ती शक्ती ते बल घेऊन त्याच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं परत एकत्र आली. गाव म्हणून
आज वाटायला लागलं. नाहीतर एवढे मोठे ह्या बुद्धाराम महाराज परमेश्वराच्या मंदिरात आमचे श्रीपाद बाबा यांचे अवतार झाले. असं हे पुण्य भूमिमा. आणि या गावात फिरून परत तुम्ही सगळे एकत्र आला आणि या बलदेवतेचा हनुमंताचा जीर्णोद्धार केला. आता बाहेरनं सगळा जीर्णोद्धार झालेला आहे. परत गाव एकत्र आलेला आहे. आता त्याच्या ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पण आता हा सप्त्यानिमित्त जे आपण कार्य 5 दिवस कीर्तन करत आलो आणि आजचा हा संध्याकाळचा शेवटचा कीर्तनाची सेवा आणि सेवेनिमित्त जगद्गुरु तुकोबाराय आयुष्याची राख रांगोळी केलं. धर्माचं पालन करण्यासाठी दगड खाऊन मुलं बाळ प्रपंचाचं वाटोळं करून ह्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असा निरोप दिला. आणि त्या तुकोबारायचा अभंग काय सांगतो. आतापर्यंत झालं. सप्ताह उभा केला. सप्त्याच्या आजच्या संध्याकाळची शेवटची कीर्तन सेवा आणि उद्या काला. मग ह्या सप्त्याचा सार आता बाबा झालं ऐकलं. पण इथून पुढं काय करायचं आहे. लोक करतात म्हणून आपण करायचं नाही. आम्ही सप्ते चालू केलं, कीर्तन केलं, पुण्य वाढलं. ह्या सगळ्या भक्काबाजी निस्ते दाखवायसाठी करायची गोष्ट नाहीये. एवढा मोठा हा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. अवघे विश्वची माझे घर विश्वात चमकलेली माझी ज्ञानेश्वर मागील तुकोबाराय. ह्याच्यात जर बसली तर ही एक जातीची लोक आहेत. ती सगळी बसलेली बरं का. व्यावहारिक जाती सगळ्यांच्या वेगवेगळ्या असलेल्या पण सगळ्या मानवाला एक करण्याची ताकद फक्त साधू संतांच्या वागण्यात आहे. आणि त्यांनी शोधून काढलेली जी गोळे आहे तिच्या ठिकाणी परिणाम होऊन माणसं हे खरे सगळे भगवंत आहेत हे समजून देण्यासाठी साधू संतांनी ह्या कीर्तन प्रवचनाची ही योजना केली. ही योजना कीर्तन म्हणजे काय दिल बहल्याने की बात नाहीये. उगा काहीतरी विनोद करायचा हसवायचं का. हा निरोप आहे. आत्मबल आत्मशक्ती वाढवण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर ज्ञानबा तुकाराम शिकवलं का कर्म करायला सांगितलं. कर्म करायला सांगितलं. मग आता ही कर्म करून कर्मातीत असणारी लोक आहे ती स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टावर जगते ती. आणि खुरपणारी माणसं सुद्धा 300-300 500-500 रुपये रोज देऊन हे वैभव उभा करते की संतांचं वाङ्मय कुठं तर आमच्या लेकरांच्या कानावर यावं. ह्याच्यासाठी सत्ता की बाबा हे नेमकं काय आहे. हे कशासाठी करायचं हे करणाऱ्याला माहित नाही. पण बरं झालं एक 5-10 वर्षापासून तुमच्या आमच्या काही लोकांच्या ओळखी झाल्या. त्या परमेश्वराने आमच्यावर कृपा केली आणि सांगितलेला की सज्जन माणसं कष्ट करून जगलेले आहे ना. जसं बाळूमामाने सांगितलं. पण बाळूमामाचं भयांगाने सगळं करतात पण जे सांगितलं ते करत नाही. आता मी आल्या चौकशी केली थोडं. म्हटलं इतकी धार्मिक सगळी माणसं आहे ती तर मला तर काही कुठं मालकरी कोण दिसत नाही. नाही त्या भानगडीत नाही ती म्हणे आमच्या गावची लोक. भानगड आहे मालकरी होणं भानगड आहे. अरे जरा थोडा विचार करायला पाहिजे सज्जनानी. धोका माळेपास नाही का बोरमाळेपास नाही. हो दादी मी बोललेलं ऐकू येते का तुम्हाला. धोका बोरमाळीपास नाही का तुळशीच्या माळीपास नाही. हो माऊली घरात बांधणं बोरमाळीसाठी आहेत का तुळशीच्या माळीसाठी. अजूनही भांडत राहिली नाही. भांडत राहिले ती परंतु अजूनही त्याचा भाग टाका का केला नाहीये. आम्हाला कुणी सांगितलं नाही म्हणून केला नाहीये. कुणी तर सांगायला पाहिजे काय. जाणत्याने सांगायचं अरे कडू दोडक्याचा येल लावला कारल्याचा लावला इथवर आला त्याला सुतळी बांधली फाउंडेशनला तारला वर बांधलं. त्या कडू दोडक्याला आखलाय होती बरोबर दुरीवरनं जाऊन मालकाला उत्पन्न देतं का नाही दाजी. का बनवा बनवी आहे.
मग आता एवढा मोठा साधू संतांनी हा योजना केली या सप्त्याची, कीर्तनाची, प्रवचनासाठी. कशासाठी? की जिथं चुकलंय तिथं दुरुस्ती करण्यासाठी ही योजना केली. चुकलंय कुठं? माऊली तुमची कपडे घेताना दुकानातून सगळे खराब होती का स्वच्छ होती? स्वच्छ होती. कपडे प्रत्येकाने दुकानातून आणताना कशी होती? स्वच्छ होती. कालगतीत वावरत असताना शिवल्यानंतर त्याच्यावर मैला येऊन बसला. मग आता कपडं धुवायच्या येते का मळ धुवायचा? कपडं धुवायची. कपडं खराब घेतली होती का? मळ बसलेला धुवायचा आहे, कपडे धुवायचे नाहीत. आम्ही सगळे अजून काय म्हणतो? कपडे धुवायचे. अरे कपडे स्वच्छच आहे, त्याच्यावर आलेला मळ धुवायचा आहे. तसं देख हे मनुष्य जात सकळ. ही सगळी माणसं सोन्यावणी पिळून सज्ज नाही, ती कुणाची काही दोष नाही. त्या माणसाला रीत माहित नाही, त्यामुळं घोटाळा झाला. आता बघा सगळ्या सुधारणा झालेल्या आहेत. तुमच्या द्राक्ष असू द्या, डाळिंब असू द्या, बोरी असू द्या, आळा. मग आता बोरीचं कलम घालायसाठी BSc ऍग्री व्हावं लागतं का? ती बांधणाराच्या शेजारी थोडी माहिती घेतली की कलम बांधता येतं का नाही? का लय त्याला 4 वर्षाचा डिग्री कोर्स करावा लागतो का? आला. बरं कलम बांधणारा अंगठे बाजार असलं तरी सुद्धा 100% कलम सक्सेस होते ती का नाही? मग ही सगळी BSc ऍग्री किंवा डिप्लोमा झालेत का? मग कसं काय कलम? ह्याचा जीव आंबाट बोरीचा जीव गोड बोरीला आणून बसवतात आणि टिपूर खारकी बोर येतात का ना? पण काय करायला पाहिजे? गोड बोरीचा डोळा भरायला पाहिजे. काय नाही, सगळ्या आंबाट बुरे येत्या, जी बिगरमाळ करे त्या आंबाट बुरे येते. काय उत्पन्न नाही ना, काय नाही. त्यामुळं घोटाळा झाला. आणि त्याच्यासाठी ते समजून सांगण्यासाठी ही सेवा साधू संतांनी पूर्वीपासून सांगून ठेवली. हे माणसं सगळी करा इतकी सज्ज नाही, इतकी चांगली आहे ती. हो, त्या बिचाऱ्याला जर सांगितलं सगळ्याला समजून तर करण्यासारखे आहे. पण समजून कोण सांगत नाही. सासूनं असं केलं, सासऱ्यानं तसं केलं, पुरीनं असं केलं, पोरानं असं केलं. अरे काय घे नाही त्यानं कुणी ज्याच्या त्याच्या कुटुंबाने, ज्याच्या त्याच्या जाणत्याने कुटुंबाला संस्कार शिकवण्याची गरज आहे. पण इथं जाणताच इथं गुचक्या खातो तो, इतराला कैसा काढू पाठवू. आयला काय काय 50, 60, 70 वर्षाची चष्मेवाले बाबा. अरे वा, असलीच लोक कीर्तनाला बसते ते. असे नीट करायला आमचं पान स्लीप त्याला. असू द्या माऊली, काय नाही. इतके दिवस ऐकलं आता काय नाही ऐकलेलं बरं. काय करावं? अरे ही जी गोष्ट आहे त्या लय बहादर बांधण्याची ही आहे गोष्ट. काय पण सगळे नेबळे व्हायला लागले ते. आणि त्यामुळं काय नाही, कसं आहे, ही कार्यक्रम जे असतात, काडी पिटी जर पावसाळ्यात भित्तीच्या कडाला राहिली, भित्ती वळली आणि त्या काड्या जर अशा वडल्या तर उघडतात का? हो माऊली. काय होतं? गुल निघून जातो पण पेटत. पण ती जर जरा शिकली आणि उन्हात किंवा इस्त्यावर आणि परत वडली तर उडती का? मग का ओढत नव्हती, साधाळली होती. तशी ही माणसं साधाळले ते होत. यांना जरा शेकलं का नाही बरोबर वाटावर येते ते. आहे ना, राजशेखर महाराजांनी बी शिकली पण तशीच निमीच्या वर ठेवली. हे अजून दुसरे कोण महाराज येतात है ना, त्याने बी सगळ्यांची पोट तिडीक की बाबा ही काय तर जरा ही व्हाय पाहिजे ती. पण कटाळून गेली. आहे ना, खरं सांगून सांगून कटाळले. मारी तसे भोंग ना ऐकती कोणी. परंतु ही गोष्ट का नाही, माणसं चांगली आहे ती, त्यांना समजून दिलं तर काय लगेच्या लगे ऐकते की कोण सुद्धा हे नाही. पण सांगताना जरा मुलगाडा करून सांगायला पाहिजे. आता बघा, भाकरी करायची पद्धत शाळेत शिकवतात का? सुगरणी शेजारी बसल्यावर येतं माऊली? सुगरणी शेजारी बसावं लागतं मग येतं. है ना, का शाळेत शिकवतात? 75 ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम पीठ घ्या, 75 मिली पाणी घ्या, 5 बोटाने 3 मिनिट गोल गोळा करा, त्यानंतर 15 ग्रॅम सुक काटवटी टाका पीठ
आणि मग त्याच्यानंतर 12 वेळा उजव्या बाजूला थपथप करा. हळूवार हाताने पिठाची बाजू तव्याच्या वरच्या बाजूला ठेवा आणि पचवण्यासाठी 15 मिली पाणी. असं काही शाळेत शिकवतात. किती दिवस शिकल्यानंतर प्रत्यक्ष भाकरी करायला ऐकून आहे सगळं. खूप सांगता येईल एका भाकरीला किती पीठ लागतं, किती पाणी लागतं, किती वेळ शेकायला लागतं, किती टेम्परेचर लागतं, सगळं सांगते ते अनालिसिस करून. पण प्रत्यक्ष करायला बसवल्यावर ग्रॅज्युएट होऊन मुलगी आली घरी आल्यानंतर आईने सांगितलं दिदी जरा भाकरी थापलं. मग ती थापायची. तिनं भारताचा नकाशा केला. इकडं तिकडं कुत्र्याच्या जिभीवर इकडं ते. पण ती हुशार मुलगी, टेक्नॉलॉजी चांगली आहे. मग तिनं काय केलं, तेवढ्या आकाराचा डबा घेतला आणि त्याच्यावर ठेवला. कडचं पीठ तोडून टाकलं. कशी झाली, वर्तुळाकार गोल. मग सांगा ती जर भाकरी भाजली तर तिला पापुडा येईल का मामा? नाही येणार. मग पापुड्याची भाकरी खायला चांगली का वर्तुळाकार भाकरी चांगली? सांगा. एवढं कळतं ना. पापुडा याय पाहिजे का? मग आला का पापुडा येत अजून कोण? नुसतं चाललंय तुम्ही अंधे हंबे अंधे सब अंधे का मेला ज्ञान बा तुकाराम पीछे से आया आणि आगे डकाया. ती मुसलमान नमाजाला बसले होते. पाठीमागून 2 नंबरची चड्डी फाटली होती तर गुंड्यावर. मग ती वाकलं की त्याला इद्रूप दिसलं शेवटच्याला. अरे 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 म्हणे उगा आपल्या इज्जतीसाठी त्याने त्याच्या गुंड्यावर ती वरचा शर्ट खाली दाबला का गुंड्यावर हात ठेवला. मग त्याला वाटलं हा नमाज मधला प्रकार आहे काय की. त्यानं पुढच्याच्या गुंड्यावर हात ठेवला, त्यानं पुढच्याच्या आणि शेवटच्यानं काजीच्या गुंड्यावर हात ठेवला. काजी म्हणे हे क्या चल रहा है? ते म्हणे मेरे को मालूम नाही. पीछे से आया आगे डकाया. देव देव सप्ताह आपल्यात बी करायचं आहे. पण कशासाठी करणाराला माहित नाही. आणि शुक मुनीने परीक्षित राजाला सप्ताह घालायला लावला होता. कशासाठी लावला होता? परीक्षित राजाला 7 दिवसात मरण होतं आणि त्याचं जन्म मरण टळण्यासाठी सप्ताह घालायचा. मग सांगा 7 दिवसात जन्म मरण टळलं का नाही परीक्षित राजाचं? टळलं. आता सप्ते घालतात. कोणाचं टळतंय हो? ना काय म्हणे गेल्या वर्षीचं महाराज या वर्षी दिसलं नाही सप्त्यात. गेलं म्हणे. आणि जन्म मरण टाळायसाठी सप्ताह गेलं कसं? काय उलगडा होत नाही. त्यामुळं घोटाळा झालाय आणि हे उलगडा होऊन म्हणजे करून देण्यासाठी आजची कीर्तन शेवटची सेवा आहे. आणि ह्याच्यात जी ज्वारी चांगली ती जमीन चांगली का नाही? जमीन चांगली असल्याशिवाय ज्वारी चांगली नाही. महत्वाची ज्वारी आहे का जमीन आहे? जमीन महत्वाची आहे. मग आपण माती खातो का ज्वारी खातो? नाही महत्वाची माती आहे म्हणलं नाही. बरं ज्या ज्वारीचं ताट चांगलं त्याचं कणीस म्हणजे मुळामुळं कणीस चांगलं आहे ना. महत्वाचं मूळ आहे का कणीस? हो. आपल्याला निवडून काढायचं आहे. जरा सार घ्यायचा आहे. शेवटचा दिवस आहे. जरा हो म्हणत जावा. काय नाही ते व्यवस्थित. म्हणजे जे मुळाचं ताट चांगलं त्याचं कणीस चांगलं. मग आपण ती मूळ खातो का कणीस खातो? कणीस खातो. बरं कणीस तयार झाल्यानंतर आपण तसंच घरात येतो का मशीन मध्ये घालतो? मग त्यातनं काय बुसकाट वेगळं ज्वारी वेगळी. मग आपण बुसकाट घेतो का ज्वारी घेतो? ज्वारी घेतो है ना. आणि बुसकाट काय किमतीचं. कंस कापल्यावर कडबा महत्वाचा होता. कडबा चांगला झाला. मग कडबा घरात आणतो का कंस आणतो? तिथं निवडून घेतो. कसं निवडून सार तेवढा घेतो. घरात ज्वारी आणली, दळायला काढली, दळायला तशीच नेतो का सुपात घेतो? सुपात घेतो. का म्हणून घेतो? त्यात काय खडा आहे का पाणगी आहे त्या का काय जरा आसार बाजूला काढायला 7 ज्वारी तेवढी घेतो. बरं दळण आणतो. दळण आणल्यानंतर तसंच काटवटीत थापायला घेतो का परत चाळणीत टाकतो? किती सार घेतो बाजूला सार काढत काय नाही.
मग आपण इतक्या दिवसानं आणि कोणाचं 5 गेलं, कोणाचं 10 गेलं, कोणाचं 25 गेलं, कोणाचं 50 गेलं, कोणाचं 75 गेलं, तरी अजूनही सार काही बाजूला काढलं. आपण कशासाठी आलो, करायचं काय, जायचं कुठं, काय काय तपास नाही ना. आणि त्याच्या शोध लावायसाठी काय प्रश्न निर्माण करावे लागतात ना, त्याचे उत्तर आपल्या आपल्या ठिकाणी मिळतं. कारण का हे जर आता ह्या माणसाला 3च पण माहित आहे, चौथं पण माहित नाही. 3 पण म्हणजे बालपण, तरुणपण, म्हातारपण एवढंच माहित आहे. चौथं पण माहित आहे का? कीर्तनात काय काय मिळलं नाही का? तुम्ही सांगताय दादी, तुम्ही ऐकताय. चौथं पण म्हणजे सरपण. मग हे सगळं मटेरियल कशातलं आहे का नाही? जाणार आहेत का जाणार नाही? जानाच पडेगा. कशात? सरपणात. मग त्याच्या आधी मरणाआधी सावध व्हावे. मग त्याच्या आधी सावध व्हावं लागतं. सावध काय व्हायचं? काय कारणासाठी आला तुम्ही येते? आपण हितसाठी आलो. चूलबद्ध आंबरामध्ये परमेश्वर पिंपरीला घरी चुलीच पेटवायच्या. मग ह्याच्यासाठी आला का काही विचारासाठी आला? मग काय विचार करायला पाहिजे? ज्ञानेश्वराने विचार सांगितले. कोण मी ऐसा करावा विचार, कोण काय विचार करायचा? मी कोण आहे बाबा नेमका? मेल्यानंतर तोंड असतं, बोलू शकतंय का दाजी? तोंड बोलतोय का? बोलणारा कोण तर आहे? तोंड आहे तोपर्यंत बोलतो का ती सत्तात आहे तोपर्यंत बोलतो? मग सत्ता पण आहे का तोंडा पण आहे? ताटीवरला बांधलेला आपला आहे का त्याच्यात होता तो आपला आहे? त्याच्यात होता तो. ताटीवरचा आपला असता तर आपण घराच्या बाहेर बांधून काढला असता का वाड्याला? कोण आहे नेमका? गाडी गुडी जमीन जुमला ऐश्वर सगळं बंगलं करून ठेवलं, फक्त हवा गेली. मग नेमका कोण आहे? ताटीवरचा आपला आहे का त्याच्यात होता तो आपला आहे? त्याच्यात होता तो. मग आता बोलतय ते आपण आहे का हे दिसतंय ते आपण आहे? म्हणजे हवा चालवायचं. बाहेर गेलेली हवा आत नाही आली तर त्याला काय म्हणतात? मड. झाली त्या नानांची हवा केली. गावावर घरावर सगळ्यावर लय उपकार होते. गाडी गुडी जमीन जुमला बंगला सगळं करून ठेवलं आणि फक्त ह्यातली बाहेर गेलेली हवा आत आली नाही. काय झालं? मोबाईल चालू झाला. निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. निघून गेला वारा, मग खाली राहिला पसारा. मग तुझे अप्त तुझला पारखे होती.
मचाने नेऊन तुझ्या तोंडात घालतील माती आणि पाठी माग येऊन तुझ्या नावाचा शिंतोडा घेतील. आमच्यात एक कडू होत, आला तसा गेला. तुमच्याकडे जाताना हवा घालतेत का? वर बांधल्यावर नेताना कशासाठी घालतात माहित नाही, तर हवा घालायचं. अजूनही हवा घालतात, पण कशासाठी घालतात माहीत? ज्या हवेवर तू आयुष्यावर जागला त्या हवेला तू ओळखला नाही, आता असाच हवा खात जा. लय छानी माणसं आहे ती आपली, मला मग त्या हवे ओळखाय पाहिजे का ना. मग हे मंदिरचे बांधलंय ते कुणाचं आहे? हनुमंताचा आहे का पवनपुत्र हनुमंताचा आहे? पवन म्हणजे काय? वारा. मग ते आज आहे का नाही? मग हनुमंत आहे का नाही? का वारा आहे हनुमंत नाही? दोन्ही बी आहे का नाही? मग काय पाय आता ही पवनपुत्र हनुमंताचं बंदिश चाललंय, त्याची आरती बघा. काय आहे? सत्राने उड्डाणे हुंकार वदने कळी भूमंडळ सिंधू जळगगने कडाडले ब्रह्मांड. मग सांगा आता ही जी हनुमंताची भेट म्हणजे आरती आहे, भगवंताची भेट झाल्यानंतर जी स्थिती होती त्याची आरती आहे. हनुमंत म्हणजे पवन म्हणजे वारा, पवन पुत्र म्हणजे आज तसाच्या तासा आहे. आजही कुठा गेलेला नाही. तुका म्हणे साहेब देव आहे तैसाची आहे, जसाच्या तसा आहे. मग आता सांगा, बरीच कंपनी सगळी देव मानणारी आहे, सगळी माणसं देव मानणारी आहे. आडा कोण देव मानत नाही? आज दिवाळी जर जवळ आली तर 200 रुपयाची लक्ष्मी आणतात का नाही इकडे? आणि ती विकत आणलेल्या लक्ष्मीलाच लक्ष्मी मागत बसतात. तशी उलट्या खोबडीची ती आणलेली बनवून आणलेली लक्ष्मी ती काय केली का? तिनं जी घेताना पैसे घेऊन विकत आणली आणि तिच्याकडे ही मागते. ती लक्ष्मी उभा करतात, तिच्याकडे मी मागते. ती भीक मागे झाले ती सगळे, त्यामुळे काय देणार नाही. ती बी त्याला बोलणार नाही, ही बी त्याला बोलणार नाही. काय ना मग सांगा आता, ही ज्या श्रद्धा आहे या श्रद्धेला दिशा देण्यासाठी साधू संतांनी 4 वेद 6 17 18 पुराण आणि 21 उपदेश केले. ती कशासाठी? समाज एवढा सज्जन आणि इतका धार्मिक असताना त्यांना देव कसा कळना. आडा म्हणून देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी, घरापर्यंत सांगायला पण देव न लगे, देव न लगे. 5-10 वर्षापासून आम्ही इकडे येतो, बऱ्याच कंपनीने ह्याचा फैसला करून घेतला. पण ज्याला माहित आहे ना ती आवरून भागवत ठरावा. जी श्रद्धा आहे ना, खंडाने सगळे माळकरी आहेत, परंतु त्यांची नितांत श्रद्धा त्यांच्या महाराजावर असते. आणि महाराजांनी सांगितलेली गुरु दिशाचे महाराज बी बरोबर ते सांगतात. परंतु हे नेमकं जे आहे काय बाबा, त्याचा उलगडा होत नाही. कारण गादीवर बसणाऱ्याला फक्त हा अनुग्रह देतात, बाकीच्याला कोणाला देत नाही. हे मराठीचे नगरी हा ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, ही ब्रह्मविद्याची होऊ उद्या अवघ्या या जगाला सगळ्यांना ही विद्या मिळवली. कारण काय? उघड्या परब्रह्म, ब्रह्म हे उघड्या साधू संतांच्या रूपानं. आडा हृदयीची ती हृदय केले, वर्धहस्त मस्तके ठेविता अनुभव देही आला. मग ते अनुभव जिथे आपण शिटावे ते इतराचे शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. मग भयंकर आंध्रे खूपणे पण अंतर की राम जाणे, निस्ते टिळे टोपी मळा देवाचे गबाळ. कीर्तन संपलं की कीर्तन करायला विचारायचं, अरे 300 रुपये रोजानं बाई लावली आपण तर तिच्याकडून मालकीन पुढं चालतील, ती बाईकडं का 300 रुपये द्यायचे, काम करून घ्यायला पाहिजे. मग आमच्या सारख्या महाराजाला 5,000चं 10,000चं 11,000चं पाकिट देता. कीर्तन संपल्यावर विचारायला नको का, महाराज तुम्ही सांगितलेलं खूप असं पटलंय, पण तुम्हाला जो देव कळलाय तुम्हाला भेटलाय तो मला भेटेल का विचारायला नको का? काळ्या पाण्यावर गेला का तो कुठा? तुका म्हणे आहे देव आहे तैसाचे आहे.
तुम्हाला जर देव समजलाय तो आम्हाला काढा अनुभव आणून द्या. पण तुम भी अंधे हम भी अंधे समानते कामेला उसमें एक ढोलस आया वो भी बन गया उनका चेला आणि चालला ज्ञान बात करा. अरे श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर ज्ञान बात तुकाराम शिकवलं का कर्म करायला सांगितलं. आम्ही कर्म धर्म करायचं सोडून दिलं नुसतं ज्ञान बात तुकाराम करत नाही. तर म्हणा कर्म करोनी कर्मातीत देही अस्वनी देहातीताची रीत शिकवाय पाहिजे. आणि जर उलगडा झाल्याशिवाय हा अंधश्रद्धा जाणार नाहीये. किती धार्मिक लोक आहेत ती. अरे साधं कुठे एखाद्या मी पंढरपूर कॉलेजला असताना 1980 म्हणजे 76 साली दुष्काळ संपला की दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्यावेळेस तिथं राहत होतो गोगडे गल्लीला. आणि मग तिथं राहत असताना तिथं बारकं बोळ होतं. त्या बोळाच्या तिथं सगळी लोक विधी करायचे येऊन. आणि मग त्या मालकानं काट्या टाकल्या होत्या दगड टाकली होती आणून. मग आम्हाला आपलं घरचं सकाळी डबे शिळे संध्याकाळी शिळं खायचं सकाळी आपलं ताजं काम वाचायचं. ते मग मालकाला सांगितलं पोळ्याचा वडा होता मला हे काय आम्हाला सगळं वास येते. ती म्हणे काय करावं आडूसा धरून लोक येते ती विधी करते ती म्हणे काय. म्हणलं आम्ही काय करू का ती म्हणे करा. मग आम्ही संध्याकाळी 10-11-12 वाजेपर्यंत जागलो. संध्याकाळी सगळी झोपल्यावर तो सगळ्या काट्या दगड बाजूला काढली आणि गुडघे एक दगड आणला बादलीभर शान आणलं सडा टाकला तिथं आणि एवढा दगड उंच ठेवला. मग त्याला भक्तीचा सारा हळद कुकर सिंदूर फिंदूर आणलं त्याच्यावर माकलं पुढं बिब हळद म्हणजे काय ते मिरच्या फिरच्या जी घाबरते ती लोक छाला ती तिथं सारा जमा आणून ठेवला भक्तीचा. मग आणून ठेवला की उदबत्त्या फुटबत्त्या जाळक्या तिथं लावून ठेवल्या. निवांत झोपलं. सकाळी उठलं की आम्ही बाहेर दात घासत बसलो की तेवढ्यात लोक यायची टॉयलेटला तिथं आले गेले की पुढं बघितलं झाला जागो. कोण करेल का बघ तिथं नाही. तरणी पिढी गावातली गोळा झाली सगळी. अरे 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 रात्री देवाचं हे झालंय स्वयंभू देव निघलाय म्हणे काय नाही आपण काय तर करायला पाहिजे. सगळी तरणी पिढी काय ना खरोखर तरण्या पिढीच्या हातात जर हे सत्ता दिला ना तर क्रांती होईल. जर जुन्या पद्धतीनं मागून आले आहे ना येत वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवी ती अनुस्थिती सामान्य सगळं त्याच्या पद्धतीने केला तर धर्माला बी उजाला मिळला नाही. संतांच्या विचाराला बी उजाला विचार करून नेमका इथे हे करायला पाहिजे. मग झालं तरणी पोरं एकत्र आली आई बापाच्या जीवावर जगणारी. शहरातली तशीच आहे ती. आपली ही लेकरं एवढ्या झाल्यापासून नांगर आहे. आता ह्यांचं पोरग का नाही तिसरीला तर ट्रॅक्टर चालवतो फवारण्या करतो. ऍक्टिव्ह आहे ती शेतकऱ्याची. अरे शेतकरी जागृत आहे कष्ट करणार आहे म्हणून एवढा काळा देश चांगला सुखाने चाललाय है ना. लाचार नाही अजून झालेला. आणि त्यांना जर ही ट्रीटमेंट दिली खूप ज्ञानीवान साहेब शेतकरी त्यांना जर काढा हे दिले तर उगवूनच दाखवणार. म्हणून तुकोबरायला त्यांना सगळ्या संतांना वाटायचं हाय खायला हे सांगाय नको. त्या जंगलमाचा हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. मग ती सगळी पोरं एकत्र आली. सगळ्यांनी देणगी गोळा केली. आपल्याला मंदिर बांधायचं म्हणजे जागृत देव उभा राहिला. काय नाही 1 महिन्यात वर्गणी गोळा करून तिथं मंदिर बांध. मग मंदिर वगैरे बांधलं. आता मूर्तीची ब्राह्मणानं प्राण प्रतिष्ठा करायची. ती ब्राह्मण आलं ना आमच्या खोलीत बसलं. पोरानं म्हणे तुम्ही किती दिवसापासून इथं राहता का. खाऊ बरेच दिवस नाही म्हणे हा देव कोणता आहे तुम्हाला माहित आहे का. काकाने विचारलं कारण समर्पण करायला देवाचं नाव घ्यावं लागेल ना. मग म्हणलं काका या अंदर की बात आहे काय सांगता येणार ना. तुम्ही पटलं तर सांगा काय नाही असं होतं. हा मुक्तार देव आहे. ते म्हणे काय करायचं आपल्याला दक्षिणेची मतलब तरी चूप मेरी झालं. चुप्पी आणले हंबे आणले सगळं असं वाटोळं होऊन चाललंय. आणि काय नाही डोळं उघडं नाही तर आपल्याला काय डोळं कधी उघडतालं रज्जूवरी बसे मिता सर्प. जोपर्यंत पडलेली दुरी इडी वाकडी असली आडा म्हणजे ज्ञान आणि अज्ञान जोपर्यंत का नाही संभ्रम जात नाही. दिवसा संभ्रम होतो का रात्री संभ्रम होतो. रात्री बी नाही दिवसा बी नाही. थोडा उजेड थोडा अंधार असला की मग होतो. दुरी पडलेली आहे. रात्री असलं तर तुडवून जाईल पण काही घेणार नाही. पण बापरे मग सांगा लगे वरडा हे मोठं जनावर निघलं रे. मग दुसरा आला अरे 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 आता फुस केलं तर म्हटलं कोण म्हणे दामीन कोण तर पुढच्या आहे. तो म्हणे जास्त आवाज येतोय नागच असणार आहे.
सगळी कडनी उभा राहिली. तेवढ्यात एक जण बॅटरी घेऊन पळत पळत आला. तुम्ही काय रे, लय मोठं जनावर आहे म्हणे, जवळ वाजत्याच्या, सावध राहा, काट्या घेऊन उभा राहा. त्या आला, बॅटरी दाबली. काय होतं, दोरी. किती वेळ लागला हे जायला. जो ज्ञान प्रकाश आहे पाहिजे तो अंधकार जाईल, जेवी गुरु कृपा होईल पारता गाम. म्हणून साधू संत सांगतात, अरे आता उघडी डोळे, ये भक्ती पिया वाटेला मग पावसी आहे गंगानीच धाम माझे. मग सांगा आता, संतांचे विचार बाहेरनं सुधाराय पाहिजे का आतनं सुधाराय पाहिजे? आतून. आमचं चाललंय कुठनं सगळ्याला मान्य आहे ना, पण आम्ही बाहेर महत्व देतो का आत महत्व देतो? कंदिलाची काच आतनं खराब होती का बाहेरनं? आतून. स्वच्छ कुठनं करायला पाहिजे? आमचं तडाखा कुठनं चाललाय? टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. आत बदल व्हायला पाहिजे का बाहेर? आत व्हायला पाहिजे. आत झाली या मात मग विश्वात सर्वा ठाई, मग ते ब्रह्म चैतन्य तुझ्या अनुभवास येई. म्हणून हे नरा तू आत बघत राहा. कुठं बघायला पाहिजे? जिथून तुझ्या वृत्ती उठती आणि मावळती, तेच झाली या मात मग विश्वात सर्वा ठाई, आणि मग ते ब्रह्म चैतन्य तुझ्या अनुभवास येई. म्हणून हे नरा तू कुठे बघायला पाहिजे? आत. किती सोप आहे हो भक्ती. भक्तीसाठी कुठे सुद्धा जावं लागत नाही. न लगती सयाच जावे वना, सांगा काय अभंगवडी सांगता. सुखे येतो धरा पाठी पाठी सगळे संत, चोखाबारा असू द्या, गोरोबका असू द्या, चोखा रोहिदास आंबराव असू द्या, सजन कसाया असू द्या, सावत्या बाबा असू द्या, सगळे देवाला तिकडे गेले का देव त्यांच्याकडे आला. हो मामा, देव त्यांच्याकडे आला. मग आता आपल्याकडे ते नाही यायला पाहिजे का? आपण तिकडे तर पडायला पाहिजे. याय पाहिजे. ती येत नाही म्हणून आपण जातो तरी सुद्धा. पण हाक मारण्याची जी पद्धत आहे, आयला जीव तोडोनिया करावे भजन तेरेची भेटी दे नारायण. आयला जर जीव तोडून जर हाक मारला तर याय पाहिजे का नाही? पण हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावच नाही ठावे. आला ज्याच्या नावाने हाक मारतो, अरे पेताळाला अक्कल आहे,
फुल पेलेला असला तरी सुद्धा 5-6 जणात ते एकटा असला तर लोका म्हणून मला कोण जर हाक मारते बरं का पियताडू देतो. मग तो तर असा विश्वाचा मालक आहे, त्याला हाक मारल्यानंतर ओ द्याय पाहिजे का नाही, द्याय पाहिजे का नाही. आणि जर ओ दिली तर लोक काय म्हणते त्यांच्या काय भानगडा अंगात येते कोणाच्या अंगात येत. अरे संतांनी सांगितलं भागवत मध्ये 2 अध्याय 14 वाचलं, 24 अध्याय 14 वाचलं. लोक बघा डोळे उघडून जरा. जीव शिवावचटी भक्तीचे पेटी झाली भेटी आत्मसाक्षात्कार पडे पिटी तेवी नेत्री पोटी चाले आणि वार रुदन त्या रुदना सेवेशी हर्ष प्रकटे त्या हर्षाची या नेटे पाटे हसो लागे कडकडाटे सुख उद्भजे गदगदोनी. त्याने जर भेट दिली ना शिवाचं लगेच शिवाचं लावलं की काय होतं, अशी स्थिती होती. ज्ञानपुत्र तयार होतो. मग सांगा ज्ञानेश्वराने हरिपाठाची सुरुवात अशी केली, जीव शिव काय, जीव शिव सम वया तू दुर्गम. तिथं ऐकतो आपण, पण आम्हाला अजून देवाचं दारच माहित नाही. तिथं कसं उभा राहायचं, फक्त रीत समजून घ्यायच्या. अध्यात्म परमार्थ एवढा सोपा, एवढा सोपा आहे. शिवी दिल्यानंतर लगेच राग येतो, जेवण केलं की लगेच डेकर येते. देवाचं नाव घेतल्यानंतर देव किती दिवसाने भेटाय पाहिजे, हो दाजी लगे भेटाय पाहिजे. मग किती दिवसापासून घेता का नाही घेता, काय भेटत नाही. त्याच्या नावानं हाक माराय पाहिजे, ते नावच माहिती नाही. त्यामुळं वाटाळा नाव रूपा नाही वेळ अवघा. सोपाय, परंतु गोंधळ काय झाला, नाव बी माहित नाही, रूप बी माहित नाही. नाव रूपा नाही मेळ अवघा वाचायचा गोंधळ. असंच एकदा मी बीड जिल्ह्यात कीर्तनाला गेलो. मी त्यावेळेस शेती खात्यात अधिकारी म्हणून काम करत होतो. मग पॅन्ट शर्ट, उन्हाळ्याचा दिवस, रामनवमीचा सप्ताह होता, हॅट घातलेलीवर आणि लढायचं साहित्य बॅग मध्ये ठेवलं. लढायचं साहित्य, कीर्तन करायचं, लढायचं साहित्य काय, धोतार. ह्याचा विषय ज्ञानेश्वरीत नाही आहे. ज्ञानेश्वरी नेहरू शर्ट असावा, त्याला 4 खिसे पाहिजे, असं इथं खिसा पाहिजे, इथे टेप पाहिजे, त्यात पेन पाहिजे, मोबाईल इकडं पाहिजे, असं काय आहे. तुकोबारायच्या गातेत, नामदेवाच्या गातेत नाही. मग कुठनं उगवले, कुठनं उगवलं, हा गोरोबा काका गण कसले आहेत, कसले कुठं माहित आहे नाही. काय झालं ते महाराजासारखं नखरं या सगळ्या पुढच्या पिढीचे बी चालल्या. ते महाराज जसं करल तसं करायचं. महाराज त्याला महाराज म्हणतात. हा महाराज होऊ शकत. हा महाराजांनी किंवा संतांनी जर बाजरीची भाकरी तर जिलबी टाकतो सकाळी बाहेर. संत कोणाला म्हणायचं हे बी माहित नाही. आणखी ह्या बादघ्याला संत म्हणतात आणि ही बोधघे संत होऊन बसले, त्यामुळं घोटाळा झाला. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, रव रव दुर्गंधी अमंगळ हा बांधावर चर्म घातले क्रमी कीटकांचा सांदा. महाराज हे शरीर होऊन बसले म्हणून घोटाळा झाला. महाराज हा संत कधीच होऊ शकत, हे शरीर संत होऊ शकत काय. ह्याच्यातले जे आहे तोपर्यंत. मग सांगा आता काय विषय चालला होता आपला, नाव रूपाने. मग ही बॅग मध्ये घेतलेली आणि
एसटी स्टँडवर उतरल्यानंतर त्या गावकऱ्यांनी महाराजाला नाईट शिफ्ट पाठवली होती. कामठ्यासारख्याच्या ठिकाणी तिथं आपलं उतरायचं आणि असं 7 गावात मिळून सप्ताह होता. तिथं मग ती गाडी जीपवाला फिरत होता. महाराज येतील त्याला घेऊन जायचा, महाराज येतील त्याला. मग महाराज फिरत 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 जीपवाला आलं. आम्ही दोघं बी पॅन्ट शर्टवर. मग ते आमच्या जोड म्हणलंय, हो साहेब जरा चुना आहे का म्हणे. मग घेतला. म्हणलं का हो इथनं काकड्याची तिने किती लांब वर आहे. तर ती म्हणे का तिथं जायचं आहे मला, पण म्हणे तो माधवचोत गोवा येणार म्हणे त्याच्या आईला. हवाच गेली. और बापरे मला मराठा वाडा आहे हा असं द्या. ते म्हणे नाही लय वाईट अवलादी म्हणे मला. न्यायला कोणाला आलता, शिगा कोणाला देतोय, कशामुळं. त्याला महाराज म्हणून ह्या समजायचा. 2 तार निघून ह्याला महाराज म्हणायचा. आणि आम्ही पॅन्ट शर्टवर नाव माहित होतं. मग थोड्या वेळ नाही उमलं जायचं. 5 ते 6 प्रवचन. संध्याकाळी म्हणलं कीर्तन आहे. ते म्हणजे काय तुम्हाला तसला टाळ फुटायचा नाद आहे काय म्हणे साहेब. म्हणलं नाही कीर्तनच माझं आहे. तंबाखूच खायचा म्हणजे मी कशी काय चेष्टा केली का ना महाराज, चेष्टा होती का. मग सांगा त्यानं घोटाळा व्हायचं काय झालं. त्याला रूप ह्याला समजायचा आणि महाराज म्हणून ह्याला समजायचा. मग सांगा आता दोष त्याचा का माझा. नाहीतर मग तुमचा म्हणलं असू द्या. म्हणजे नावाचा रूप आणि त्याला नाव माहित होतं पण रूप ह्याला समजायचा. मग तसं ही सगळी देवाला मानणारी माणसं आहे ते. पण हाकामारी त्याचे नावे त्याचे गावच नाही ठावे. ज्यांना हवानच म्हणजे मग देव कुठं आहे तर साधू संतांनी सांगितलं. तुका म्हणे सांगू किती या तव सर्व भगवंताच्या मूर्त्या. मान्य तुम्हाला मान्य असल्यावर म्हणजे रातभर रामकृष्ण हरी दिवसा बांध पोरा करी करी. अरे बहादर आहे ना, काय उपयोग आहे का. कसा ह्या समाजाचा आपल्यावर विश्वास बसायचा. काही बदल व्हायला पाहिजे. बदल बाहेर न व्हायला पाहिजे का आतनं. साधू संतांच्या वारकऱ्याची ह्याची संप्रदायाची किंमत कशामुळे चालली. माळकरी का सांगू नका भाऊ बरं आहे. काय म्हणतात मान्या गणेश आहे का. माळकऱ्याला सुद्धा माहित आहे कशामुळे झालं असं. सत्यत्व नाही, बाहेर रंगलं पण आत बदल नाही. जगामध्ये मूर्ख अंतरी शहाणा. बदल आत व्हायला पाहिजे. जिथं बदल करायचा तिथं जायला पाहिजे का नाही. राग आतून येतो, भूक आतून लागते, मग सगळं काय आतून होतं. मग देव कुठून करायला पाहिजे पाहुणं. मग आत कसं जायचं. असा एखादा विचार लागतो. अद्वैत कुसरी आजपा जपणे. मग आजपा बसत काय आहे, समदम साधन काय आहे. आत जायचं कसं. आत झाली या मात मग विश्वास सर्वा टाई. मगच ते ब्रह्म चैतन्य म्हणजे परमेश्वर तुझ्या अनुभवास येई. म्हणून सकाळ देहा देही एक सूर्यप्रकाश. तुका म्हणे सांगू किती या सवत चालत्या बोलत्या. छापराला जर आपल्या आग लागली तर प्राण प्रतिष्ठा परवाच केली. अजूनही ताजा हे कोण हनुमंत शेजारच्या तिकडं आग लागली. मग शेजा पाजारी येऊन इजवतेली का हनुमंतराय येऊन इजवत्याला. हनुमंत आला पण कोणाच्या रूपानं आला आहे ना. मग खरा हनुमंत कोण आहे. हाय का मला शेजाऱ्या संग. आता काय काढी लावायची तुमच्या बजऱ्याला याला. मग बदल कुठं व्हायला पाहिजे. आत कळलं की सगळं होतं. आत नळी चांगली स्वच्छ केली की कंदिलाची प्रकाश पडतो. तसं आत झाली या मात. मग आत जी भजन करायची रीत आहे ते साधू संत सांगतात. ज्ञानदेवा मौन. कुठली माळ जपाय सांगितली. पाहुणं ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोने श्रीहरी. त्या श्रीहरी का ही माळ बाहेर नाही करायची. कसे
ही माळ जपायची. अहो मारामाऱ्या करायसाठी ही माळ आहे. वारकऱ्यांना जर संकट आलं काय नसलं तर अशीच धरायचे नागपुड्या मारायच्या. ती जर म्हणला ना देव नाही संतांच्या वाघमाई काय रे नाग फुटस तोर मारायचा. गुरु म्हणे मोठा ठेवायचा. अरे काय चालली भक्ती काय चालले नखरे सगळे काढा. इतकं सोपा मार्गाचा नामस्मरण वाचवणी नामस्मरणाची रीत कळवून घ्यायची आणि हरी देता घेता उठता बसता काढता भांडता या सर्व ठिकाणी भजन निश्चित करता येतं. पण आम्ही काय म्हणतो त्या बिचाऱ्याला ह्या समाजाला देवदेवाची रीत कोणी सांगितली नाही म्हणून घोटाळा झाला हो. नाहीतर महाराज लोकांना करत असणारी माणसं आहे हो. का लोक जर टाळकरी टाळ कुठं चाललं तरी समाज यावं माऊली माऊली आपण पंढरीचे वारकरी जीव घालतात चहा करतात जाताना 5-5, 10 रुपये खिशात घालतात. एवढी सगळी चांगली माणसं आहे ती हो. ना मग आता त्यांनी सुद्धा ज्याला कळलंय त्यात तार पाडून त्या वारकरी सांगायला पाहिजे का नाही. आम्ही देव म्हणजे संतांच्या संत संगतीसाठी संतांच्या मेळ्यासाठी पंढरपूर चाललंय. नाहीतर पांडुरंग तिथं आहे का नाही. खरा पांडुरंग कुठं आहे. देह ही आत्मा हा आहे का नाही अभंग. मग काय न लगती साया न लगे तीर्थाचे ब्रह्मण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधवन. ना आम्ही ती सोडून तरी तार पाडतो का नाही. मग ही का हो तुमच्याकड असं लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्न केलं मंडप लावला पत्रिका वाटल्या सगळे वराडी बोलवले ब्राह्मण बोलवले सगळे बोलवले आणि झालं. काकाला सांगितलं 12चा टाइम झाला काका चालू करा. काका म्हणे नवरा नवरी ते म्हणे नाही दारात फक्त लग्न वाजवायचं आपल्याला. नवरा नवरी काय लग्न म्हणते का त्याला. हे मांडव घातला कशासाठी भागवत धर्म कळण्यासाठी आणि देवाचं नामस्मरण करण्यासाठी. मग ह्या मंडपाचं नामस्मरण व्हायला पाहिजे ना. मग नामस्मरण काय दिसतं ऐकत बसते ती पण नामस्मरण माहित नाही. मग कसं करायची रीत जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. म्हणून साधू संतांनी ह्या नारदाच्या गादीवरील निर्देश दिले तुकोबारायाने. नका दंतकथा सांगू येते काही हितकथा सांगायचे कोणी द्यायचे बोल कोण माने अनुभव येते पाहिजे साचारणा चलतेचा रामा पुढे बोलाचीच कडी बोलाचा हात जेवून या तृप्त कोण झाला तुका म्हणे येते. अरे चाललेला आहे जरा सावध व्हावा काळा. कारण सावध होय मुडा देह थोडा जीव पाण्याचा बुडबुडा कोण घटी येईल कैसा नाही देहाचा बरवसा. म्हणून राम राम स्मरा. आम्ही खायला आधी झोपायला मध्ये आणि बसणाला पण भजन करणाऱ्याने झोप बुडवून दिली. आणि भजन करण्याला बी काय लाजा नाही त्या. दिला बुका 100 रुपये भेटतो खायला कळते त्याला टाळ कुठायला. कुरुंड आलेले मंडळी पुढे या जागा आहे मंडपामध्ये. कुरुंड आलेले माऊली सर या कुरुंड आलेले मंडळी पुढे या. असं द्या विठाला विठाला. त्याला कशी काळजी असते बघा. दुसऱ्या गावचे कधी आले असते तर हे करलं नसतं पण हे कोरूचे म्हणलं लगे आपलं गाव हे जात नाही तोपर्यंत घोटाळा. आणि ज्ञानेश्वर महाराज अवघे विश्वाची माझे घर जे जे भेटे भूत तो तो मानिजे हा भक्ती योग निश्चित माऊली आले बरोबर. पण ओळख ठेवली त्याने. असो तर आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त. मग आपलं हे करायचं आमची कारभार नसतं लोकांचं दुरुस्ती करायसाठी चाललेलं आहे. अरे परमार्थात स्वतः दुरुस्त व्हायचा आहे जगाला दुरुस्त करायचं नाहीये. चुकलंय कुठं तिथेही करायचं आहे. चुकलं कुठं एक जणाला इचू चावला शेरडं बांधताना इचू चावला आणि मग तो पळत पळत गेला. बारका पोरग बाबा बाबा काय झालं का ओरडता. अरे मला इचू चावलाय त्यानं दुरी बांधली. तोपर्यंत म्हणे जा रे पोराला चौकीचा पोरगा होता गेला म्हणे ते तुकाराम दादा मलम देतात. मग पोरग गेलं पळत त्यानं डबी भरून मलम दिला आणि जिथं चुकला तिथं लावायचं.
सांगितला. मग पळत पळत पोरं आलं, बाबा बाबा तुम्हाला इंचू कुठे चाललाय? ते म्हणले का रे? नाही म्हणे त्यांनी सांगितलं मलम देताना जिथं चुकलाय तिथं लावायचा. मग बाप म्हणला ती शेळ्या बांधताना 2 नंबर मिकीच्या बुडात चावलाय म्हणे. मग ही मलम द्या त्या मिकीच्या बुडाला उतरल का इंचू? मग सुधरा दुरुस्ती आत व्हाय पाहिजे का बाहेर? आत. मग आत दुरुस्ती होण्यासाठी आत शिराय पाहिजे ना. अद्वैत पुसरी निराळ्या जाण्या अद्वैत वाटेने आत जायला पाहिजे. मग खूप सोपं आहे हो. परंतु काय झाले आम्हाला बाहेर बघायची सवय लागली. आता जाऊ द्या असं घरोघरी संडास आल्या की, नाहीतर पूर्वी का नाही असे डबा घेऊन लोक बाहेर दिशेला जायचे आणि एकात नाकाला लावायचे. लोकांना आखरीत नाही त्या कुठेही घाण करतात. हा कसा चाललेला असतो सत्यनारायण घालायला पोटात किलो अर्धा किलो घेऊन चाललाय त्याचं काय? दुरुस्त कुठं व्हायला पाहिजे? आम्ही अजून ह्या डोळ्यानं बाहेर पाहतो. अरे डोळे याचा डोळा उघडविला जने स्वानंदाचे वेणे लेवविले. म्हणून खरं काही सुद्धा अवघड नाही, इतकं सोपी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, आता तरी पुढे जाऊ द्या, झालं ते गेले, पण आता इथनं पुढं जरा सुधरा का. हाच उपदेश का काय आहे? कुठं जाऊ नको, कुठं येऊ नको, काय नाही काय नाही, कुठे तिथे काय फक्त काय कर, तू संतांकडे जा. संत वेद ऐसे वेद किंवा सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी ना बनाये आता साधन साधिता कोटी गुणे जैसा कांते वीर करणे संसार तैसा हा व्यापार साधनाचा. मग संतांकडे गेल्यानंतर ते काय करतात, आपणासारखे किती वेळा नाही काळ किती वेळ गेला. लग्न झाल्यानंतर 10 वर्ष 5 वर्ष त्या नवरा बायकोच्या शारीरिक प्राकृतिक दोषानं पाळणा जर नाही हल्ला तर आपण चांगल्या कामाला चाललो, ती बिचारी 10-15 वर्ष झाले मूल झालं नाही, ती जर आपल्याला रोडवरनं आडवी आली, अरे आपण जर चांगल्या कामाला चाललो तर ते ताईचं दर्शन झालं तर तिला शुभ समजतो का अशुभ समजतो? अशुभ. कशामुळे? प्राकृतिक दोषांमुळे पाळणा हल्ला नाही तरी ती अशुभ. मग 15 आणि 20 वर्ष झालं माळा घालून जर देव कळला नसेल तर शुभ समजाव का अशुभ? हो बाबा काय ना कुठं तपासाय पाहिजे का नाही? अरे आता इतक्या योजना निघलेल्या आहेत त्या भरपूर. आता ते मौली कुठले मुलं व्हायचं काय तर वापरते टेस्ट ट्यूब मध्ये. किती सोपं झालं. अरे एवढं कातळं आंबाटपुरीचं काढलं, गोडपुरीचा आणला, तिथं लावला, प्लॅस्टिकच्या पेपर मारले, टिपूरच्या टिपूर गोडबोर येते. गावरान कालमाला आंब्याला गोडबोर, त्या गोड आंब्याचा वर एक देठ आणून बसवला, त्याच्यात घातला तरी गोड आंबे येतात का नाही? मग ही माणसं सगळी चांगले आहेत, ह्यांना जरा कलम जर साधू संतांकडून केलं तर बहादर होणार नाही ते का? होते का नाही? काय करावं? फक्त काय झालं माहित आहे का? अर्थ लोपले पुराणी नाच केला शब्द ज्ञानी विषय लोभे मध्ये साधनच बुडून टाकलं. अर्थाचा अनार्थन भागवताच्या चिंध्या झाल्या. एक म्हातारी रोडला थांबली होती आणि मी चाल मग उभा राहिली होती. ती म्हातारी म्हणजे ए भाऊ काय म्हणलं, काय हा रोड कुठे जातो रे म्हणे. मी थांबलो, मी हसली की म्हातारी म्हणे, मी हसलो का रे म्हणे, मी बावळट दिसते का तुला? रोड कुठं जातो विचारते आणि तू दात विचारतो म्हणे. मग मी तिला म्हातारीला धरला हाताला, जाडी सावलीत नेलं आणि म्हणे माणूस केला मी बरायची रे तू, सांग रोड कुठे जातो. मी परत एकदा हसलो की म्हातारी म्हणजे बावळट दिसते. मग म्हातारीचा हात धरला, रोडवर ठेवला. ते आता काय जादूपणा करायला लागला म्हणे. काय म्हणलं, आजी हा रोड कुठे जातोय आपण बघू म्हणे. ते म्हणे तुला माहित नाही का? आम्हाला नाही, ट्रॅक्टर जातात, एसट्या जातात, मोटरसायकल जातात, बैलगाड्या जातात, आजी रोड कुठे जात नाही, रोड जाग्यावर आहे म्हणलं. ते म्हणजे बापरे आज कळलं. कळलं का? रोड जातोय का बोलायचा विषय आहे.
मग कधी विचार करायचा, बालपणा खेळण्यात गेले, तरुणपणी भरला ताटा, विजयासाठी बुटकोणची 12 वाटा, पण पुढे आहे काळाचा सपाटा. म्हणून सावध होय मुला, लवकरात झडझडून वाहिला निघे भक्ती. फक्त काय करायचं, साधू संतांनी एक अंतर्मुख व्हायची जी रीत सांगितली ना. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी आंतरिक माळ, जे श्वासोश्वास 21,006 वेळा चालू आहे, ते श्वास कसा आत जातो कसा बाहेर येतो ह्याच्यावर नामस्मरण करायचं आहे. बस सगळं संपलं ना. अंतिम सिद्धता आहे, नामा करते साधनच नाही. जे तू आणि करशील काय हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, पण नाम घ्यावा लागेल, नाव नाही. राम कृष्ण हरी ही देवाची अवताराची नाव आहेत. वैखरीनं म्हणायचे आहे, भगवंताच्या प्राप्तीचं भगवंताचं नाम वेगळं आहे. राम नाम घ्या, विठ्ठलाचं नाम घ्या, रामाचं नाम घ्या, राम नाम घ्या, विठ्ठल विठ्ठल नाही, विठ्ठलाचं नाम. मग हे जे आहे इति गुह्यतम, आणि ते गुह्य त्याला ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादरून पवन झालो चराचरी, मग पवन होतो. पण त्यासाठी अनुग्रह घ्या लागतो, आणि अनुग्रहानं काय होतं, संत तू आणि देव, नाम देव आणि घेणारा तिने मिळून एक वस्तू करून देतात. इतकं सोपा आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, ही एवढं कळण्यासाठी आता तरी पुढे हाची उपदेश. जर कळला असेल आता नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पायी माझे दंडव, आपुलाले दुरुस्त कोणाचं दुसऱ्याचं करायचं का आपलं. आम्हाला खोड काय करायचंय, दुसऱ्याच्याच भिताडबाला काना वळीबाला ओढ बसतो. अरे आपल्यात बघ तू आलाची कुठून, काय करायचंय, जायचं कुठं. मी बाळ होतं, माझं बाळ कुठे गेलं, माझं तरुण होतो, मी तरुण पण कुठे गेलं, मी म्हातारा झालो, म्हातारा कुठे जातं एवढं सगळ्याला माहित आहे. म्हातारा कुठे जातं, सरपणात, एवढं सगळ्याला माहित आहे. म्हणून त्या भीतीनं भावना पण फक्त चांगलं वागतो माणूस, पण चांगलं वागण्यापेक्षा ह्यात मी कोण आहे याची ओळख केली तर विश्वाचा जो भगवंत आहे, ब्रह्मा विष्णू आणि हर, त्याची निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर या नामे करोडी. त्या तिन्ही देवांची जी सत्ता आहे, ती सत्ता सगळ्याच्या देहादेही एक सूर्यप्रकाशाचं सत्रपे सगळ्याच्या चित्ताच्या ठिकाणी आहे. इतकी गोष्ट परमार्थ सोपी आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, खूप मोठं धन आहे. आणि त्या धनाचे आपण मालक असताना दरिद्री होऊन बसलो. इतकी मोठी सत्ता आपल्या घरी नांदे तया घरी दैवत पंढरीचे, देहा देही एक सूर्य प्रकाश. मग साधेच्या ह्याने सांगितलं की बाबा देवाचे देवत्व नाही दगडात, देवाचे देवत्व नाही दगडात, मग सोन्यात चांदीत. मग देवत्व कुठं आहे, मी तव सकळ देही, येत ऐसा विचारच नाही. इतकी सोपी गोष्ट आहे, काय सुद्धा अवघड गोष्ट नाही. खरोखरच ही गावाच्या बाहेर वेस संपून गेलेली होती, आणि वेशीतला जे देव होता त्या सगळ्यांनी एक विचारानं तुम्ही इथं आला, परत हे वैभव प्राप्त केलं आणि ह्याची पुनर्जीर्णोद्धार केला. तसे राहिलेली तरुण पिढीने का नाही जरा जीर्णोद्धार करून घ्यायचा. ही मंदिरं अशीच राहणार आहे, परंतु ह्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. आज दुर्दैव आहे माऊली, या महाराष्ट्रात मंदिरात जी शांती म्हणते ती ना डंगरी ते दिवसभर प्रत्येक कुठत बसते, ते इतकं दुर्भाग्य आहे. आणि ह्यानी काय गावाला आदर्श द्यावा, सांगा. दिवसभर त्या मंदिरात प्रत्येक कुठ्याली आणि हरिपाठाला पोरं आली की म्हातारी म्हणे चला गड आता ही गाणं म्हणणारी आली, निघून जाते ते. त्याला जाणते म्हणावी गावातले. एवढं वैभव केलं, पण ह्याच्यात ज्ञानेश्वरी भागवत हरिपाठ नित्य मंदिर बांधायला अवघड नाही. पण त्याच्यानंतर मंदिराचं दैवत्व स्थापन करणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच्या मंदिरात हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक असेल, पण जोपर्यंत हितसुख त्या देवाचं होत नाही तोपर्यंत ह्याच्याविषयी आस्था वाटणार नाहीये. आणि अशाच्या ठिकाणी खरं अरे आपण मुस्लिमांना नावं ठेवतो, त्यांच्यासारखं पवित्र मशिदी तिथे ठेवत नाही.
ज्या वेळेला त्यांनी का नाही त्या अजान चालेल त्यावेळेस सगळी गोळा होतात आणि जातात. आपलं जर सांगितलं 5 वाजता हरिपाठ आहे, आपली 6:30 हरिपाठ संपले येते काय नाही. बरं आपली जाताला आपल्या गाहून तोंडात ती तार गोवा तरीच घुसते ते पाय फे धुते ते का हा आणि का आहे का त्यांना नाव ठेवायचे आपली. अरे काय चाललंय काय पावित्र्य काय नाही उगा आपल्या लोकांना दाखवायसाठी सोंग असं घडलं नाही पाहिजे. आपले ही पुढची पिढी निर्माण होणार आहे त्यांना एक आदर्श म्हणून हा जीर्णोद्धार ठीक आहे. हे जीर्णोद्धार केला पण ह्याच्या बरोबर ह्याच्या आवारातले ह्यानी ज्यांनी रुपया दिलाय 2 रुपये दिलाय त्या घराचा कुटुंबाचा जीर्णोद्धार घेतला तर ह्याला वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग जागृत झाले की जागृत कधी होतो माहित आहे का. सगळं बघतो तो त्याला सगळं माहित आहे परंतु वेळ आल्याशिवाय तो हे करत नाही. म्हणून एवढं वैभव या सगळ्यांनी गावकऱ्यांनी इथे विचार करून एकत्रित हे केलं, एवढं मोठी स्थापना केली. परंतु त्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वरी भागवतचा जो सिद्धांत आहे त्याचं हे होणं गरजेचं आहे. आणि ती कळण्यासाठी जोपर्यंत आपलं वैभव ही तुळशीची माळ गळ्यात येत नाही तोपर्यंत काही उपयोगाचं नाही. संता बिन प्राप्ती नाही, त्याच्याशिवाय ही गोष्ट समजणार नाही. तर असू द्या विठाला विठाला असो 5-6 दिवस हा अखंड सप्ताह चालत आला. 2-3 कीर्तन काही महाराज लोकांचे कुठल्या औषधकर राशनकर महाराजांच्या याच्यातली झाली. कोणीही ज्ञानेश्वरी भागवत सोडून कोणीही मार्गदर्शन करत नाही. म्हणजे सगळ्यांचा उद्देश आहे की संतांचं वाङ्मय ह्या समाजापर्यंत का सगळ्यांचा उद्देश ते. मग आता ही सगळी आजचा योग असा आहे. आज स्वामी समर्थाची बी पुण्यतिथी आहे, गोरोबा काकांची बी पुण्यतिथी आहे आणि ह्या जीर्णोद्धाराची बी त्रिवेणी संगम एकत्र झाला. त्यामुळे हा सगळा समाज एकत्र आला. पण या सगळ्या समाजाला एक विनंती आहे. काय मला माळकरी दिसला की तिडे कुटणारा माणूस होतो मी. अजिबात सर व्हायचं नाही. संप्रदायात काही नाही, घरात काही नाही. लोक म्हणते तिनं 7 पिढ्या नाही, ही शेवटचीच पाळी आहे मनुष्य जन्माची. ह्याच्यातच ओळख व्हायला पाहिजे. कारण का वाल्या कोळ्याला काय पिढ्या होत्या काय ना. केवळ वाट काळात एक भजन विने एका एक महाकवी केला वाल्मिक अमरावश्य वंदती त्याची आळा हो का दुराचारी विषय असत संत कृपेतोही उद्धर. अशा कुटुंबात वाढलेलं मला आज तळमळ भागवत धर्माविषयी काय वाटते. निवृत्तीनाथाने ज्या वेळेस ज्ञानेश्वराला अनुग्रह दिला त्यावेळेस ज्ञानेश्वराला वाटलं की किती भक्ती मार्ग सोपा आहे, किती भक्ती मार्ग सोपा आहे. इतका सोपा फक्त अनुग्रह प्रबलतानं हा भगवंत एवढा विश्वाचा मालक आहे तो आपल्याला अनुभवाला येतो. तोच मी आहे हे कळतं. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे आपल्याला कळतं. इतका अनुग्रह प्रबोधाचा परिणाम आहे. तरी बाबा ह्या जगाला का कळू नये. हे मराठ्याचे नगरी हा ब्रह्मविद्येचा सकाळ करी. आणि ब्रह्मविद्या सगळ्याला ज्ञान हो या ज्ञानाची ऐसा वरियात गीतेची ज्ञान हो या मुळात ती मूर्खते. या सगळ्यांना कळावं ही त्याची तळमळ होती. त्याच्यानंतर तुकोबराय, निळोबराय, बहिणाबाई आणि बऱ्याच साधू संत जोग महाराज असतील, परत तुमचे बरीच भागवत धर्माविषयी तळमळ असलेल्या माणसांनी ह्या संस्था स्थापन केल्या. परंतु आज ह्या गादीला इतकं दुर्भाग्य आलेलं आहे. हिथं पवाडं चालत्यात, काय पिक्चरची गाण्याच्या चाली चालते त्या, काय असं काय बी चालायला लागलं आणि खरोखर मोठा ओरड यायला लागले हे. म्हणून ह्या तरण्याने सगळ्यांनी डोळं उघडायला पाहिजे की दिल बहलाण्याची वाट.
आता फक्त का ढोलन तुंतूनच आणायचं राहिलं नाही तर सगळ्या गोष्टी इथे चालू झाल्या. इतकं दुर्भाग्य आहे. ही लय मोठी जबाबदारीचा निरोप आहे. नारदाची गादी जी म्हणतात त्या नारदाच्या गादीनं एकच निरोप द्यायचं की तुम्ही देव म्हणून जे आहेत तुम्ही सगळे देव आहात आणि ते देव तुमच्या सगळ्यांजवळ आहे. फक्त एक रीतीने गेला तर आपल्यातला परमात्मा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जवळचा आपल्याशी ओळख आपणाची पडेल. ज्ञान पावे आपणाचे आपण या नाव ज्ञान एवढंच एवढं करून घ्यायचं. बाकी जास्त काय नाही. इजा लावायला लागले तिकडं आणि आज मला बरंच काय सांगायचं होतं पण मशागत करत करत तिथे यायचं तर 9 वाजलेलं काय कळलं नाही आहे. आता पण इथनं पुढं कधीतरी एकादशीला वगैरे काय ज्या राहिलेल्या काय प्रक्रिया माझा विचार आहे. हे बरीच कंपनी दुधाळ असतील तुमचे सलगर कंपनी असतील हे सगळे देव माणसं. सरपंच कोणत्याही तुम्हाला काय लक्षात येणार. पुजारी येतात म्हणजे देवळाचे पुजारी का सरपंच पुजारी. देवळाचे पुजारी का नाव पुजारी आडनावच पुजारी. बाबा काय भाग्यवान आहे तो. नाव बी पुजारी सरपंच पुजारी देवळाचे पुजारी सर्व सत्ता आली हाता मग नाव याचा खेचर जाता. भाग्यवान आहेत पण दिसले नाही मला. का तिकडे बसले काय करतच नव्हते. बरं असू द्या माऊली बसा. असंच मनाचे संकल्प पावतील सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पाहिजे. आळा हे वैभव उभा केलं पण इथनं पुढं दत्ता महाराज कमीत कमी दत्ता महाराज असतील पाटील असतील सुग्रीव पाटील असतील कारण आणखी आमचं सूर्य काय माऊली दाजी ते असतील सगळ्यांनी येऊन कमीत कमी असं गोंधळ न करता व्यवस्थेपैकी थोडं चिंतन हरिपाठ शिस्तबद्ध हे जर केलं तर हे आदर्श पुढे निर्माण होणार आहे. नाहीतर बांधलं देऊळ पट्ट्यानं बांधलो अहंभाव झाला किंवा टोळवायला काय लागणार नाही. अस्तित्व शांत पद्धतीने टिकवायचं आणि त्याच्यात ह्या पद्धतीने गेलं नाही तर देवळं बांधणं फिरणं काय अवघड नाही. पैसा आहे पाणी आहे देणगी देणारी भरपूर माणसं आहे ती पण त्याचं देवत्व टिकणे गरजेचं आहे. तर ही एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. त्या ह्याच्यात कमीत कमी जे संतांनी पेरलं ते नाम हिथं नामस्मरण घडायला पाहिजे. त्याला वैभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि बोलता बोलता वेळ खूप झालाय. मला आणखी बरंच काही सांगायचं होतं परंतु अजून त्या अभंगकडे येण्याच्या अगोदर मला पार्श्वभूमी मशागत चाललेली माहीत नाही. त्यामुळं असो असेच काही दिवसापूर्वी 10-12 वर्षापूर्वी आमच्या थोड्या ओळखी झाल्या. तिथल्या हरिदाजीच्या त्यांच्या माध्यमातून आमचे कामटेकर वगैरे मंडळी परत तिथे पिंपरीतले सगळे आबा दुधाळ आलेत काही तर आले नाहीत का काल आलते नाही तर काही त्रास झाला असेल त्यांच्या माध्यमातून काय कुठं आवरण येतं जातं वारा आलं की ढेप निघून जातात हे असं चालणारच आहे. त्यामुळं ह्या सगळ्या मंडळीने ही गोष्ट ऐकून घेतली आणि ही राहिलेली मंडळी आहे ना त्याचा जरा फैसला करून बघावं. काय फैसला झाल्याशिवाय काय नाही सांगावं. बोलण्याने हरी गवसेना बापा भक्तीची या मापासाठी भक्तीचं माप भक्तीची रीत कळवून घ्या आणि हे जे सगळे केले ह्याला चांगल्या पद्धतीने अनुभव घ्या. ही मंदिरे वगैरे हे वातावरणात पोषकता निर्माण करण्यासाठी आहेत आणि हे तुम्ही सगळी केलेली आहे. परंतु हा झेंडा लावण्यासाठी जे काय अपुर आहे ते यांच्याकडून समजून घ्या आणि तुम्ही एवढं मोठं उभा केलं तुमच्या सगळ्यांचं एक अभिनंदन गौरव करून ह्या माझ्या ह्या निरोपाची इथं समाप्ती करतो. कारण मला आज बरंच काही वकायचं होतं परंतु ही मशागत आता ही घड्याळ दाखवलं मला वाटलं आता 9:15 वाजले त्यामुळे आणि आबाळ तिकडे यायला लागले. अजून पंक्ती व्हायच्या आहेत त्या जाऊ द्या. खाऊन खाऊन कोणच जगलं नाही. माणूस खातो कशासाठी जगायसाठी पण खाऊन एक सुद्धा त्यामुळे उभं खातच राहिलो आजपर्यंत. तर अशा गोष्टीच असो आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा सकळाच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त सिद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन. तुका म्हणे हित होय तो व्यापार तरच ह्या आलेल्या जीवनाल्याचे सार्थक एक विठ्ठल देखील या विठोबार
हे सगळे कंपडे आमच्या मोडलेमच्या असतील, खरातवाडीचे असतील, बैरागवाडीचे असतील, हे सगळे कमी उपस्थित राहिले. खामटीकर आणि ह्या परिसरातले सगळे उपस्थित राहिले. सगळ्यांचं आभार मानून असं धर्माला यापुढे अनुकूल राहू द्या एवढीच विनंती करून ज्ञानेश्वर काय चाल घेणार आहे का? एकच चालीवर मागू का म्हणायचं लई झाला व्हायला म्हणायचं मोठा